आणि ब्रेक नंतर सुद्धा एक महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळणार आहोत, कारण आरसीबीची बंगळुरूची पुढची मॅच येऊ घातली आहे काही मिनिटातच. पण टीमचा कॅप्टन विराट कोहली, त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललं होतं काल? पत्रकारांशी जेव्हा काल तो बोलला, त्यांनी पहिल्यांदा निषेध व्यक्त केला जाहीररित्या पत्रकारांमध्ये की कामगिरीवर बोला, वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका. जी टीका ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीवर झाली, अनुष्का शर्मा मॅचला आली होती आणि सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहली 1 रन करून आउट झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर भरपूर टीका अनुष्कावर झाली, म्हणजे विनोद झाले, चेष्टामस्करी झाली. त्यामुळे दुखावला गेलाय विराट कोहली. आणि जेव्हा पहिल्यांदा पत्रकारांशी बोलायची संधी त्याला मिळाली, खरं तर प्री मॅच प्रेस कॉन्फरन्स होती, पण त्याने आपला राग, आपली नाराजी या सगळ्याला मोकळी वाट मीडियासमोर करून दिली. त्यामुळे खाजगी आयुष्य खेळाडूंचं पुन्हा एकदा चर्चेला आलंय. विराटची पर्सनॅलिटी आपल्याला माहिती आहे. विराटची पर्सनॅलिटी ही अशीच आहे, अनेकदा तो आपल्या बोलण्याने वादात अडकत असतो. यावर मला सगळ्यात आधी पुष्करकडे यायला आवडेल, कारण पुष्कर क्रिकेटर हा फक्त क्रिकेटर नाही आहे, आता तो स्टार झालाय. म्हणजे फॅन फॉलोईंग त्यांना पूर्वीपासून होतं, पण आता तो स्टार झालाय क्रिकेटर. अशा वेळी हे जे अनुष्काचं प्रकरण आहे विराटचं, कारण एकीकडे विराटनेच सगळ्यांना ही सवय लावली. जेव्हा एकदा त्यांनी सेंचुरी मारली होती, प्रेक्षकात अनुष्का होती, त्यांनी फ्लाइंग किस तिच्या दिशेने केला होता. आणि त्यानंतर आता जेव्हा त्याची कामगिरी चांगली नाही आणि त्याच्यावर टीका झाली, त्यावेळेला तो नाराज झालाय मीडियावर. स्टारडम पचवावं पण लागतं. पुष्कर? हो नक्कीच, पण मी आय एम विथ विराट कोहली. माझा पण जाहीर निषेध आहे ह्या गोष्टीला, कारण की पर्सनल आता तिथे ग्राउंडवर अजून बरेच VIP गेस्ट होते त्या दिवशी, पण मग आणि असं काही मला असं डिस्ट्रॅक्शन म्हणून ते दर्शवलं गेलं. पण मग डिस्ट्रॅक्शन मग अशा तिथे ऑस्ट्रेलियामध्ये बरेच देखण्या मुली होत्या क्राऊडमध्ये, मग ते कोणाला डिस्ट्रॅक्शन वाटलं नाही किंवा बरंच काय काय. त्यामुळे पर्सनली असं काही मला वाटत नाही की पर्सनली त्याच्यावर बोलावं. त्याच्या चांगल्या बॅटिंगबद्दल आपण कौतुक का करत नाही. म्हणजे मला हे म्हणायचं की जेव्हा क्रिकेटर आपले फॅमिली सोडून, आपले मुलं बाळं, आपले स्पाऊस ह्यांना सोडून 4-4 महिने टूरवर जातात आणि इंडियासाठी खेळतात, ते कोणी बघत नाही, ते कोणी कौतुक करत नाही. किंवा सेंचुरीज मारतात तेव्हा ते कोणी बघत नाही. पण एक मॅचमध्ये 1 रनमध्ये आउट झाला आणि तिथे म्हणजे दुर्दैवानी तिथे अनुष्का होती, त्यामुळे त्याला ओढी टीका केली. हे माझा पण जाहीर निषेध आहे ह्याच्यावर. आणि मला असं वाटतं की आपण थोडंसं रिग्रेसिव्ह अप्रोच न ठेवता जरा चांगला अप्रोच आणि चांगला ॲटिट्यूड, आणि त्यांना क्रिकेटर्सना आणि ॲक्टर्सना सुद्धा सगळ्या मीडियानी पण सपोर्ट करावं आणि पर्सनल लाईफला त्यांच्या इन्व्हॉल्व्ह करू नये. इट इज अ प्रोफेशनल. बरोबर आहे तुझं मत आहे. ऍक्च्युली अनुष्काने त्यावेळेला तिथे यावं का, म्हणजे अनुष्काने लग्न झालेलं नसताना मैत्रीण म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये यावं का, हा सुद्धा तेव्हा एक मुद्दा होता. लेट इट बी. तुझं मत म्हणून आपण हे नक्कीच स्वीकारूया. विनायक, तुझ्याकडे आता अशासाठी यायचंय, कारण विराटला आपण भावी कॅप्टन म्हणून बघतो आणि विराटची ही आक्रमकता आहे ती मैदानाबाहेर सुद्धा आपल्याला हल्ली दिसायला लागली आहे. तू मुंबईचा आहेस, तुझी आक्रमकता मैदानावर मी स्वतः बघितलेली आहे, अपील करताना खास करून आणि स्ट्रॅटेजी आखताना मुंबईची. या सगळ्या प्रकरणातनं विराट कोहलीची आक्रमकता याकडे तू कसा बघतोस? आक्रमकता ही फार इम्पॉर्टंट आहे, पण ती ग्राउंडच्या बाहेर अजिबात नाही. कारण तुम्ही जेव्हा ग्राउंडच्या बाहेर आक्रमकता दाखवता, याचा अर्थ आहे तुम्ही स्वतः कंट्रोल नाही आहात. तुम्ही मीडियाच्या समोर नतमस्तक करता किंवा वैतागता, हे बरोबर नाही आहे. तुम्हाला स्वतः कंट्रोल राहणं इम्पॉर्टंट आहे. आज तुम्ही बघाल की राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, मोठमोठे आपले इंडियाला क्रिकेटर दिलेले आहेत मुंबईनी किंवा बाहेरच्या पण स्टेटनी. पण त्यांनी जे स्वतःला कॅरी केलं आहे किंवा त्यांनी जे मीडियासमोर स्वतःला ठेवलं आहे, जे कॉन्ट्रोवर्सीपासून अगदी लांब लांब राहिले आहेत, तर त्यांच्याकडे पाहून विराटने शिकलं पाहिजे की तुम्ही प्रेस समोर किंवा मीडियासमोर कसे वागाल किंवा कसं तुम्ही स्वतःला कंट्रोल ठेवाल. कारण ॲग्रेशन हे पाहिजेच. एखाद्या चांगल्या क्रिकेटरला सक्सेसफुल होण्यासाठी ॲग्रेशन असावंच लागतं, पण ते ग्राउंडवरती खेळताना ते तिकडेच सोडावं लागतं. जेव्हा तुम्ही ग्राउंडच्या बाहेर येता तेव्हा तेच प्लेयर तुमचे मित्र असतात आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला बोलावं लागतं, त्यांच्याबरोबर तुम्हाला चांगल्या रीतीने वागावं लागतं.
तर ॲग्रेशन हा प्रकार इम्पॉर्टंट आहे, पण खरंय. दॅट इज ऑन द फील्ड नॉट ऑफ द फील्ड. नक्कीच विनायक, आणि आपण असं समजूया की आपला सल्ला विराट कोहली सुद्धा आपण त्याच्यापर्यंत हा सल्ला पोहोचवण्याचा प्रयत्न करूया, एवढं नक्की म्हणू शकता. आज दोघंही तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, विनायक आणि पुष्कर, आणि त्यामुळे खूप खूप मजा आली आमच्या IPL सफारीला. खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही सहभागी झालात याबद्दल, आणि प्रेक्षकांना सुद्धा. आय होप तुम्हाला IPL सफारी आजची आवडली असेल. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.